हल्लाबोल भारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरात बरेच दिवसापासून पोस्ट खात्याचे मनमानी कारभार तसेच पोस्ट खात्यात काम पाहणारे कर्मचारी यांच्या गैरप्रकाराची मालिका सुरू आहे। रेल्वे स्टेशन जवळील मुख्य पोस्ट कार्यालयात काम पाहणारे कर्मचारी ग्राहकांना उद्धट व अर्वाच्य भाषेचा वापर करून वाद घालण्याचा प्रकार ताजे असतानाच असाच एक प्रकार गुरु नानक चौक येथील पोस्ट कार्यालयात मनमानी कारभार करतानाचा प्रकार समोर आला आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीकांत कोळी हे आपल्या मित्राचे निवडणुकीत मतदान करण्यासाठी लागणारे ई-पीव्हीसी कार्ड मतदान कार्ड अजून घरी आले नाही म्हणून चौकशीसाठी गेले असता त्या कार्यालयात काम पाहणारे कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली। तेथील कर्मचारी यांनी मतदान कार्ड आमच्याकडे अजून आले नाहीत असे उत्तर तेथील कर्मचारी यांनी दिले आणि त्या ठिकाणी पाहणी केली असता त्या पोस्ट खात्यात अनेक बॉक्समध्ये हजारो मतदान कार्ड निदर्शनास आले। त्या सर्व मतदान कार्डाचे वाटप न करता तसेच धूळ खात पडल्याचे दिसून आले। गुरु नानक चौक येथील पोस्ट खात्यात हजारो मतदान कार्डाचे मोबाईलने गुगल मॅपद्वारे चित्रीकरण करण्यात आले। या गैरकारभारामुळे हजारो मतदारांचे मतदान करण्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम पोस्ट खात्यातील कर्मचारी अधिकारी करत आहेत। मतदान कार्ड मतदारापर्यंत पोहोच करणे पोस्ट मास्टरचे कर्तव्य असताना ते कर्तव्य पार न पाडता कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोस्ट कार्यालयात काम पाहणारे कर्मचारी व अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। मतदान कार्ड बनवण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून मतदान कार्ड बनवण्यात येते आणि दुसरीकडे मतदान कार्ड मतदारापर्यंत न पोहोचता शासनाच्या पैशाचा चुराडा केला जातो। मतदान कार्ड मतदारापर्यंत न पोहोचवता शासनाच्या पैशाचा चुराडा केला जात आहे आणि मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम गुरु नानक चौक पोस्ट कार्यालयातील कर्मचारी अधिकारी करत आहेत अशी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीकांत कोळी यांनी सांगितले। 42 लोकसभा निवडणुकीच्या आधी गुरु नानक चौक येथील पोस्ट ऑफिसचा काळा बाजार जेणेकरून जाणून बुजून मतदानाचा ओळखपत्र ज्या पोस्ट ऑफिसचं काम होतं ज्या अधिकाऱ्यांचं त्यांनी त्या मतदाराला ज्यांचं ओळखपत्र त्यांना पोहोचवण्याचा हा त्यांचं दायित्व होता, त्यांनी ते पूर्ण न करता जाणून बुजून मतदानापासून वंचित राहावं व त्या लोकांना त्यांचा मतदान कार्ड पोहोचू नये हे षडयंत्र काही अधिकाऱ्यांनी मिळून रचलेलं आहे। असा काळा बाजार आमच्या निदर्शनात आला असता आमचे माहितीचे अधिकार श्रीकांत कोळी यांनी ज्यावेळेस पोस्ट ऑफिसला गेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांना एका दोघांना त्यांचा ओळखपत्र पोचलं नाही हे चौकशी करण्यास गेले असता त्या ठिकाणी आमच्या निदर्शनात असं आलं की त्या लोकांनी 5 ते 6 हजार वितरण करण्याचं तसंच ठेवले। त्या लोकांनी वरती असं पोच केले की आम्ही हे ओळखपत्र आम्ही संबंधित त्या व्यक्तीला आम्ही पोच केलं। हे काळा कारभार आमच्या निदर्शनात आला असून आम्ही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। मग आम्ही आयुक्तांना भेटून हा झालेला काळा बाजार त्यांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे। संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। व एकीकडे महाराष्ट्र शासनाचा असा धोरण असतो की नागरिक कोणीही मतदानापासून वंचित राहू नये व एकीकडे मात्र ह्याचा काळा बाजार होतो। गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही गुरु नानक नगर पोस्ट ऑफिस येथे गेले असता हजारोंच्या संख्येने ओळखपत्र न वाढता मतदानाचे ओळखपत्र न वाढता मतदान आयुक्त आणि इलेक्शन आयुक्तांची फसवणूक करून ज्या काही अधिकाऱ्यांनी हा भोंगळ कारभार केला आहे त्यांच्यावर तात्काळातल्या तात्काळ बडतर्फाची कारवाई व्हावी। संबंधित ओळखपत्राची विल्हेवाट लावण्याची ही त्यांचा प्रयत्न असून आज आम्ही श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास भाऊ संघा यांच्याशी संपर्क केला असता श्रीनिवास भाऊने आम्हाला कलेक्टर साहेबांकडे आणून आमची व्यथा आणि जे काही झालेला काळा बाजार कलेक्टर साहेबांसमोर आम्ही मांडून कलेक्टर साहेबांना सांगितलं की सदरचे ओळखपत्र संपूर्ण त्याची विल्हेवाट लावू नये व संबंधित ज्यांची ओळखपत्र आहे त्यांच्यापर्यंत वितरित करावा अशा आम्ही धोरणाचे अशा आशयाचं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो व अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेबांची भेट झाली। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।